नमस्कार, मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये। हेल्थ केअर 3 टप्प्यात प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर। आजचा आपला टॉपिक आहे बेबी केअर सीरीजमधला 7 महिन्याच्या बाळाचे माइलस्टोन्स किंवा विकासाचे टप्पे, त्याबद्दल मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। जेव्हा तुमचं बाळ 7 महिन्यांचं होतं, जसं की मी मागच्या 6 महिन्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाळाला आता नाही किंवा नो तुम्ही म्हणा, हे बाळाला नंतर समजणार आहे, तर ते आता बाळाला समजत असतं। त्यानंतर बाळाला तुम्ही त्याच्या नावाने हाक मारता तेव्हा तुमच्याकडे ते बघतं आणि हळूहळू त्याला ते कळणार आहे की त्याचं ते नाव आहे। जसं जसं बाळाची वाढ होत आहे, विकासाचे टप्पे पार पडत आहेत, तुम्ही जे बघताय तुम्हाला कळालं पाहिजे की कोणते माइलस्टोन्स आहेत जे बाळाने अचीव केले पाहिजेत, त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। कारण बाळ रांगायला सुरू करतं, काही बाळ अजून रांगायला सुरू करत नाहीत, त्याच्यामुळे जर बाळाने रांगायला सुरू केलं नसेल तरी काळजी करू नका, हळूहळू काही गोष्टी होतील, कारण प्रत्येकच बाळ रांगतं असं नाहीये। त्यानंतर रांगताना पायावर थोडंसं वजन पेलणं किंवा एक हात टेकणं आणि एक हात उचलणं रांगताना, ह्या गोष्टी आता बाळ करू शकतं। आजूबाजूच्या नवनवीन गोष्टी आता बाळाकडे त्याचं लक्ष जातं। बऱ्याचदा तुम्ही बघाल की बाळ किचनमध्ये जाईल आणि किचनमधली भांडी खाली घेईल। आता इथून पुढे ह्या सगळ्यांचा अनुभव तुम्हाला येणार आहे। त्यानंतर बाळाला आता इमोशन्स समजू लागतात की बाळाला बोलता येत नाही, पण बाळ रडून सांगू शकतं की त्याला एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नसेल तर ते बाळ रडून सांगू शकतं। भूक लागली असेल तर ते रडून सांगेल भूक लागली आहे, आणि ही गोष्ट आधीपासून असते, बट आता बाळाला इमोशन्स कळतात आणि ते बाळ सांगण्याचा प्रयत्न करतं। सध्या माध्यम एकच असतं, रडणं किंवा मग आवाज काढणं। बाळाच्या डोक्याचा आणि आता शरीराचा आकार हा बदलत जातो हळूहळू। 7 महिन्याच्या बाळाचं वजन साधारण ॲक्च्युली 6 महिन्यातच बाळाचं वजन हे त्याच्या जन्माच्या वजनाच्या दुप्पट होत असतं। म्हणजे जन्माच्या वेळी बाळ जर 3 किलोचं असेल तर ते आता साधारण 6 ते 6.5 किलोचं असेल। काही बाळही 4-5 महिन्यातच वजन त्यांचं दुप्पट होतं, नो प्रॉब्लेम। त्यानंतर अजून एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे की 7 महिन्याच्या बाळाला मे बी टीथिंग पण स्टार्ट होऊ शकतं, की बाळाला दात येण्याची प्रोसिजर चालू झाली असेल। काही बाळांना ऑलरेडी 2 दात आलेले असतील। थुंकी आता बाळ जास्त गाळू शकतं, कारण एकतर बाळ आता ओठही स्वतःचा फार चोखत असतं आणि दुसरं म्हणजे दात येतात, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात थुंकी बाळ गाळू शकतं। त्यानंतर बाळ आता अजून एक ॲक्टिव्हिटी करतं, ते म्हणजे रांगता रांगता स्वतःच बसू शकतं। बसलेल्या अवस्थेतून रांगायला चालू करतं। झोपलेलं असेल तर ते एका अंगावर होऊन पालथं पडून रांगायच्या अवस्थेत येऊन बसणं, म्हणजे एवढ्या सगळ्या क्रिया 7 महिन्याचं बाळ हे करू शकतं। काही बाळही लवकरही करत असतील किंवा काही बाळांना अजून 1 महिन्याचा वेळसुद्धा लागू शकतो, त्यामुळे परेशान होऊ नका। आणि त्यामुळे आता तुम्ही बाळासोबत सतत असणं गरजेचं आहे। बाळाला तुम्ही बेडवर एकट्याला ठेवू शकत नाही, कारण बाळ रांगत असतं, त्यामुळे बेडवरून कधीही कडेपर्यंत येण्याची शक्यता असते। खाली जरी बाळ असेल तरी सगळ्या घरात फिरत असतं, त्यामुळे बेबी सेफ तुमचं घर असलं पाहिजे। खाली कुठलीही छोटी वस्तू नसली पाहिजे की जी उचलून बाळ तोंडात टाकेल। सो ह्या गोष्टींचीही तुम्हाला आता काळजी घ्यायची आहे। बाळासोबत कंटिन्यू कोणीतरी एक जण असेल याची काळजी घ्या। बाळ घरातल्या लोकांना आता ओळखू शकतं, त्यांचे आवाजसुद्धा बाळाला समजतात। त्यानंतर बाळाला तुम्ही आता कुशीत घेतलं, मिठी मारली तर ते बाळाला खूप आवडतं। बाळ एक्साईट होतं या गोष्टींसाठी। साधारण 6 महिन्यानंतर किंवा 7 महिन्यानंतर जेव्हा आपण बाळाला वरचं अन्न चालू करतोय, तर बाळाचं एक रुटीन सेट होतं, जसं की ब्रेस्ट फीडिंग, त्यानंतर एकदा वरचं अन्न देता, त्यानंतर ब्रेस्ट फीडिंग करता आणि त्यानंतर पुन्हा वरचं अन्न। साधारण 7 महिन्याच्या बाळाला 2 वेळा तरी वरचं अन्न तुम्ही द्यायला हवं। दूध, बिस्किट कृपा करून बाळाला देऊ नका। बाळाला तुम्ही बऱ्याचदा फिंगर फूड आता इथून पुढे 7 महिन्याच्या पुढच्या बाळांना तुम्ही ट्राय करू शकता। जसं की ॲपलचं तुम्हाला इथे दिसतंय। सोबत राहायचं आहे बाळाच्या, की बाळाने मोठा तुकडा तोडू नये, ते पॉसिबल नाही आहे, पण दात असतील बाळाला आलेले तर थोडीशी काळजी घ्यावी लागेल तुम्हाला, पण तुम्ही इथून पुढे ट्राय करू शकता। चुरमुरे देऊ शकता। काळजी मात्र समोर तुम्ही बाळाच्या असलेच पाहिजेत। आणि बाळ आता रात्रीचं जास्त वेळ झोपू लागेल, कारण आता वरचं अन्न तुम्ही बाळाला स्टार्ट केलं आहे। बाळाची स्वच्छता इथे महत्त्वाची आहे। तुम्ही बाळाला आता बाळाला स्वतःच्या हाताने सुद्धा खायला आवडतं, त्यासाठी बाळाच्या हातात काही फिंगर फूड्स तुम्ही नक्कीच द्यायला हवे।
आणि जे काही अन्नपदार्थ आहे कपड्यांवर वगैरे पडू शकतं किंवा बाळाचा चेहरा वगैरे, सो हे सगळं क्लीन ठेवा, हायजीन मेंटेन करा. वरचं अन्न जेव्हा तुम्ही चालू करताय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. त्यानंतर आता बाळ असं खूप खोडकर होईल, खूप बऱ्याचदा बाळ तुम्हाला आता चावायला सुद्धा चालू करू शकतं. पण तिथेच बाळाला तुम्ही जर थांबवलं, त्यावर रिॲक्ट नाही केलं तर कदाचित ती गोष्ट तिथेच थांबेल. पण त्याच्यावर जर तुम्ही रिॲक्ट केलं तर बाळाला ते काहीतरी वेगळं होतंय हे जाणवेल, कळेल आणि मग बाळ वारंवार त्या गोष्टी करत राहील. त्यानंतर रात्री झोपण्याचं बाळाचं तुम्ही रुटीन सेट करू शकता. एक स्टोरी टाईम ठेवू शकता तुम्ही रात्री किंवा एखादा लोरी टाईम असू शकतो, तो आता तुम्ही सेट करू शकता. एक फिक्स टाईमला रात्री लाईट्स बंद करून तुम्ही बाळाला झोपण्याचा एक रुटीन सेट करू शकता, ज्याचा तुम्हाला पुढे फायदा होईल की त्या गोष्टीची सवय लागेल, एका टाईमची सवय लागेल बाळाला आणि रात्री त्या टाईमवर बाळ झोपेल, जास्त तुम्हाला त्रास होणार नाही. साधारण 7 महिन्याचा झाल्यानंतर ॲक्च्युली 6 महिन्याला एक वॅक्सिन असतं, त्याच्यानंतर बाळाचं वॅक्सिनेशनचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे 6 महिन्यानंतर कधी असतं वगैरे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं घर स्वच्छ ठेवणं, कारण बाळ रांगत आहे, हायजीन मेंटेन करायचं. जसं मी सांगितलं की घरात काही असेल बाळ तोंडात घालू शकतं किंवा फरशी स्वच्छ असावी, कारण सगळीकडे फिरत असतं बाळ, हाताची तोंड बोटात घालत असतं, त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तर त्याकडेही तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर बाळाचा भावनिक आणि सामाजिक विकास होत असतो, त्यामुळे बाळाला नो म्हटलेलं कळतं, घरातील लोक कळतात, बाहेरचे कोणीतरी अनोळखी व्यक्ती आहे हे कळतं आणि त्यामुळे थोडंसं बाळ त्या गोष्टीला आता रिॲक्ट करायला सुरुवात करू शकतं. आणि आता बाळाची बडबड ही वाढलेली तुम्हाला दिसेल. मामा, पापा, काका, बाबा असे शब्द बाळ बोलू शकतं. 7 महिन्याच्या बाळासोबत तुम्ही काही गेम्स खेळू शकता, जसं की लपाछपी आहे म्हणजेच पिकअबू, किंवा एखाद्या वस्तूसोबत तुम्ही ते करू शकता. एखादी वस्तू अर्धवट लपवून ठेवा आणि तुमच्या बाळाला ती शोधू द्या. अर्धवट लपवलेली वस्तू बाळाला सापडली तर ती वस्तू पूर्णपणे लपवून ठेवा आणि पुन्हा बाळाला शोधू द्या. त्यानंतर बाळाला फोटोजचे अल्बम दाखवू शकता. जे तुमच्या घरात सदस्य मेंबर्स उपस्थित असतात रोज बाळासोबत, त्यांचे फोटो दाखवा आणि बाळ त्याला बघून एक्साईट होते का बघा. त्यांची नावे सांगा, हे कोण आहे, ते कोण आहे, हे सर्व बाळाला आता इथून पुढे सांगा. त्यानंतर बाळाला वेगवेगळी रंगबिरंगी पुस्तके तुम्ही दाखवू शकता. स्टोरी बुक्स आणा, ज्याच्यामध्ये मोठे मोठे पिक्चर्स असतील आणि 3-3 लाईन्स असतील एका पेजवर. सो रंगीबिरंगी गोष्टी आता बाळाला इथून पुढे द्यायच्या आहेत. मध्ये स्टोरी बुक्स असू दे किंवा जसे की ब्लॉक्स असतात वेगवेगळ्या कलरचे, ते तुम्ही देऊ शकता बाळाला खेळण्यासाठी. मोठ्या साईजचे आणा, जे बाळाच्या तोंडात जाणार नाहीत. आणि हे सर्व तुम्ही आता बाळासोबत खेळू शकता. यामुळे बाळाचं जे काही हालचाल कौशल्य वाढण्यासाठी ज्या गोष्टी असतात ते मदत होते. त्यानंतर अजून तुम्ही काही सॉंग्स बाळासोबत गाऊ शकता आणि डान्स करू शकता बाळाला घेऊन. ह्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्हाला बाळासोबत करायच्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट, बाळ जर एखाद्या गोष्टीसाठी एक्साईट होत असेल आणि तुम्हाला ती गोष्ट द्यायची नाही आहे आणि बाळाला ती हवी आहे हे तुम्हाला जाणवतं आहे, अशा वेळेला तुम्ही बाळाचं लक्ष हे आता इथून पुढे दुसरीकडे वेधणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याला पॅरेंटिंगमध्ये रिडायरेक्शन स्ट्रॅटेजी म्हणतात. पॅरेंटिंगचं आपलं चॅनल आहे मातृत्व व्लॉग, त्याला मी लवकरच मातृत्व पॅरेंटिंग हे नाव देणार आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पॅरेंटिंगचे व्हिडिओ तुम्ही बघत चला, कारण इथून पुढे आता तुम्हाला पॅरेंटिंगच्या व्हिडिओजची सुद्धा गरज भासणार आहे. तर आपल्या पॅरेंटिंग चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर हे झाले 7 महिन्याच्या बाळाचे माइलस्टोन्स. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.